अगं हे काय करते तू? शिमला मिरची अख्खी ठेवून दिली भाजीत आणि काय झाकण ठेवून शिजवायला पण लागली. अरे हो हो, सांगते बघा. सर्वांची शिमला मिरची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते, माझी पण वेगळी आहे. इथे मी अर्धा किलो शिमला मिरची छान स्वच्छ धुवून त्याला मधातून कापून घेतलेलं आहे. आता बघा, एका पातेल्यामध्ये 1 वाटी तेल, 3 बारीक चिरलेले कांदे घालून छान परतून घेतले. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून ती पण शिजवून घेतली. सगळे सुके मसाले घातले, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि 3 मोठे चिरलेले बारीक टोमॅटो. छान शिजल्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घालून आपण जी शिमला मिरची चिरून ठेवली ती घालायची. 10 मिनटं शिजल्यानंतर पलटी करायची. पलटी केल्यानंतर 10 मिनटं आणखी झाकण ठेवून शिजवायचं. तुम्ही बघू शकता शिमला मिरची छान मऊ पडली असेल. आता यामध्ये चणा डाळीचं पीठ घालायचं. मी इथे 2 चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलंय. बेसन छान एकजीव केल्यानंतर 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 10 मिनटानंतर यामध्ये आपल्याला 2च घूट म्हणजे अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून बेसन आपल्याला छान 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. भाजी रेडी आहे. कशी